जयंत पाटलांच्या भाच्याच्या घरी अजितदादांचं स्नेहभोजन, बंद दाराआड चर्चा. सोमवार सकाळपासून या बातम्या यायला सुरुवात झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती असताना जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरी भेट दिली. रविवारी अजितदादा तनपुरे वाड्यावरती पोहोचल्यामुळे दादांचा तनपुरे कुटुंबाला आपल्या बाजूने घेण्याचा प्लॅन आहे का, याबाबत चर्चा रंगल्या. काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होतील अशा बातम्या आल्या होत्या. पण त्यानंतर स्वतः जयंत पाटील यांनी यावरती स्पष्टीकरण देत या चर्चा फेटाळल्या. पण आता सांगली जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत राज्य पातळीवरती मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना लक्षात घेतल्या तर महायुतीने जयंत पाटील यांची नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे का, असं चित्र निर्माण झालंय. अजितदादांनी तनपुरे कुटुंबाची घेतलेली भेट, सांगलीमध्ये अण्णासाहेब डांगे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि सरकारने इस्लामपूरचं ईश्वरपूर असं केलेलं नामांतर यांसारख्या अनेक घडामोडींमुळे जयंत पाटील यांची नाकाबंदी सुरू असल्याची ही चर्चा आहे. सांगलीमध्ये आणि राज्य पातळीवरती जयंत पाटील यांची नाकाबंदी करण्याचं काम कसं केलं जात आहे, त्यामुळे जयंत पाटील यांची अडचण कशी होते, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती जयंत पाटील यांच्या मतदारसंघातून. सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ हा जयंत पाटलांचा बालेकिल्ला. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र काहीसं बदललं. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निशिकांत पाटील यांनी विधानसभेला जयंत पाटलांसमोर मोठं आव्हान तयार केलं, ज्यामुळे जयंत पाटील फक्त 13,000 मतांनी निवडून आले. तेव्हा त्यांच्या कमी झालेल्या लीडची बरीच चर्चा झाली होती. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. विधानसभेला त्यांनी 96,000 मतं घेतली होती. त्यानंतर पक्षाने त्यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हाध्यक्ष पद देऊन ताकद देण्याचं काम केलं. आता कधी काळचे जयंत पाटील यांचे सहकारी असणारे निशिकांत पाटील यांनी इस्लामपूरचं नगराध्यक्ष होऊन नगरपालिका ताब्यात घेतली होती. त्याच निशिकांत पाटील यांना बळ देणं आणि इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर असं करणं, यातून भाजप आणि अजित पवार गटाने थेट जयंत पाटील यांच्या पलीकडे सहसा सत्ता न गेलेल्या इस्लामपूरलाच हादरा देण्याची तयारी केली आहे. त्यात सांगली जिल्ह्यातले माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप आणि राजेंद्र देशमुख यांच्यासह सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यात दुसऱ्या बाजूला पक्ष प्रवेशानंतर शिवाजीराव नाईक यांच्यावरती पक्षाने राष्ट्रवादीच्या उपप्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. थोडक्यात सध्या जयंत पाटील यांच्या होम ग्राउंडवरती त्यांच्या विरोधातल्या नेत्यांना बळ देऊन अजितदादांनी जयंत पाटलांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. आता जयंत पाटलांना कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न फक्त अजितदादा करताय का, तर असं नाही, तर भाजपनेही मागच्या काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या विरोधातल्या नेत्यांना ताकद द्यायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने सांगलीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सम्राट महाडिक यांची नियुक्ती केली. वास्तविक या पदासाठी भाजपमधल्या संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि मिलिंद कोरे यांच्या नावाची चर्चा होती. पण पक्षाने वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक यांना संधी दिली. जयंत पाटील यांची कोंडी करून त्यांना शह देण्यासाठीच सम्राट महाडिक यांची नियुक्ती केल्याची चर्चा लागली सुरू झाली. सांगलीतल्या वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये जयंत पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं वर्चस्व राहिलंय. पण मागच्या अनेक वर्षांपासून शिराळ्यामध्ये भाजपच्या वाढीसाठी सम्राट महाडिक प्रयत्न करतायत. तसं बघितलं तर स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्यापासून महाडिक घराणं जयंत पाटील यांचं कट्टर विरोधक मानलं जातं. नानासाहेब महाडिक यांच्यानंतर राहुल व सम्राट महाडिक यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. त्यात सम्राट महाडिक यांना जिल्हाध्यक्ष पद देऊन त्यांची ताकद वाढवून जयंत पाटलांना त्यांच्या मतदारसंघातच गुंतवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचं बोललं जातंय. यात आणखी एक भर म्हणजे सांगली जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या. पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. अण्णासाहेब डांगे हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी जयंत पाटलांची कोंडी करण्यासाठीच अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश भाजप घडून आणत असल्याच्या चर्चा आहेत. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सांगलीतल्या इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे वळवण्याच्या दृष्टीने भाजपने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. सोबतच या निर्णयामागे जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये आपली ताकद वाढवण्याचा भाजपचा डाव होता. आता जयंत पाटलांना कोंडीत पकडण्याची भाजपची खेळी इथवरच थांबत नाही. या सगळ्याबरोबरच गोपीचंद पडळकर यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये भेसळयुक्त दुधाचा मुद्दा मांडला होता.
त्यांनी दुधामध्ये कशी भेसळ होते याचा डेमोज विधिमंडळ परिसरामध्ये सादर केला होता। तेव्हा ते म्हणाले होते की मी हे मटेरियल इस्लामपुरातून आणलंय, 50-50 हजार लिटर कलेक्शन होतंय, पण अधिकाऱ्यांना तिथं जाता येत नाही, अशा लोकांचे टँकर चेक करा, अशी मागणी पडळकर यांनी केली होती। तेव्हा इस्लामपुरातून मटेरियल आणलंय असं म्हणत त्यांचा इशारा जयंत पाटलांकडे होता का याबाबत दबक्या आवाजात चर्चा झाली होती। त्यामुळे एकीकडे अजित पवार तर दुसऱ्या बाजूला भाजप दोन्ही पक्षांकडून जयंत पाटील यांची नाकाबंदी झाल्याचं बोललं जातंय। आता राज्य पातळीवर जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षाच्या नेतृत्वावरून गटतड पडल्याची चर्चा आहे। यामध्ये प्रामुख्यानं रोहित पवार यांचा गट आणि जयंत पाटील यांचा गट असे गट असल्याचं सांगितलं जातं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या या गटांमध्ये कायमच सुप्त संघर्ष सुरू असतो असंही म्हटलं जातं। यामध्ये रोहित पवार यांनी तर जयंत पाटील यांना थेट चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला होता। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मिळालेल्या यशाच्या श्रेयावरून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावरती वादही झाला होता। त्यामुळे तेव्हापासूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असं कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा होत असतात। आता तसं बघितलं तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दोन्ही सुद्धा पवार घराण्यातली नावं, त्यामुळे साहजिकच शरद पवारांमुळे या दोन नेत्यांच्या बाबतीमध्ये पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये सॉफ्ट कॉर्नर असणं स्वाभाविक आहे। पण पक्षातल्या याच अंतर्गत राजकारणामुळे जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्याचं बोललं जातं। त्यात पक्षाने रोहित पवारांना मुख्य सचिवपदी जबाबदारी दिली, त्यामुळे पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून आता रोहित पवार काम बघतील। त्यामुळे रोहित पवारांचा पक्षावरचा फोल्ड वाढण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे स्वतःच्या पक्षातही जयंत पाटील काहीसे बॅकफूटवरती गेल्याची चर्चा होते। जयंत पाटील यांनी सर्वात आधी 10 जूनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले होते। या गोष्टीची तेव्हा बरीच चर्चा झाली होती। पण जयंत पाटलांच्या राजीनाम्याच्या चर्चेसोबतच आणखी एक गोष्ट त्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात घडली होती, ती म्हणजे शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला दांडी मारली होती। त्यामुळे मामा आणि भाचे वेगवेगळे निर्णय घेणार का त्या गोष्टीची चर्चा झाली होती। यानंतर अवघ्या काही दिवसांनी प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे व त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे यांनी मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। राहुरीतल्या डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हा पक्षप्रवेश झाला होता। त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी काका आणि त्यांचे कार्यकर्ते जरी राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले असले तरी मी शरद पवारांच्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं। पण आता अजित पवारांनी तनपुरे वाड्यावरती जाऊन त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यामुळे दादांचा जेपी गटाचे मोहरे गळाला लावण्याचा डाव असल्याचं बोललं जातंय। थोडक्यात काय तर लोकल टू राज्य, प्रत्येक पातळीवरती भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ते स्वतःच्या पक्षाला बॅकफूटला जावं लागणं, एकंदरीतच सगळं चित्र बघता जयंत पाटील यांची नाकाबंदी झाली आहे असं म्हणता येतं। आता यातून ते कसा मार्ग काढणार, कोणते डाव टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्ताराने बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।